तर छत्रपती शिवाजी पार्क परिसरामध्ये वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या दररोज वाढत असून नागरिक वॉकसाठी येताना चारचाकी वाहनं आणत आहेत। बरेच नागरिक नो पार्किंग झोनमध्ये वाहन लावून जे आहेत ते वॉक करतात। पोलिसांनी छत्रपती शिवाजी पार्क परिसरामध्ये बॅनर लावून नागरिकांना चारचाकीचं वाहन जे आहे ते न आणण्याचं आवाहन केलेलं आहे। बेशिस्त वाहन चालकांवरती वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्यानं नागरिकांना जो आहे तो त्रास निर्माण होतो। दादर शिवाजी पार्क परिसरामध्ये नागरिक मॉर्निंग वॉकसाठी येत असतात आणि नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। सध्या आपण त्याच ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये बघू शकतो कशा पद्धतीनं नागरिक सकाळी असेल किंवा सायंकाळ असेल या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी तसेच इव्हिनिंग वॉकसाठी येतात। त्या नागरिक जे येतात ते मोठ्या गाड्या देखील घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे या ठिकाणी जी बेशिस्त पार्किंगची समस्या आहे ती देखील वाढलेली आहे। आपण दृश्यांमध्ये या गाड्या बघू शकतो आणि आता या संदर्भात पोलिसांच्या वतीने एक फलक लावण्यात आलेला आहे। त्या फलकावरती नागरिकांसाठी जाहीर आवाहन करण्यात आलेलं आहे। आपण या ठिकाणी शिवाजी पार्क पोलीस स्थानकाच्या वतीनं या ठिकाणी जे फलक लावण्यात आलेला आहे, जो बॅनर लावण्यात आलेला आहे तो या ठिकाणी बघू शकतो। त्यामध्ये प्रामुख्याने नागरिकांसाठी काही आवाहन करण्यात आलेले आहेत, जी दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक जे वॉकसाठी येत असतात त्यांची संख्या वाढत आहे। त्यामुळे ते जे येतात त्यामुळे ते मोठ्या कारने येत असतात। त्यामुळे इथं बेशिस्त जी कार पार्किंग आहे तिची समस्या देखील वाढलेली आहे। कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह मी ऋतिक गणक, वार टीव्ही 9 मराठी, मुंबई।